झोपून आलाय बर चला चला आज चल की सरप्राईज आहे तुझ्यासाठी चल नाही पण कोण म्हणलं नाही ती पप्पानी घालायला आणल्यात पप्पांना घरी अरे खरंच तर आहे की नाही असता बघ बर चल चल बघू आपण बर चला 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 नाही तर हसता झोपली होती की भाऊ बनला दाढी केली नाही काय रे अच्छा कुणी आजोबांना विचार की तू काय म्हणली सांगे आजोबांना आता खायला आणलंय का काय आजोबानी बोलते आणलं की पेढा सीझनचा पहिला आंबा खाली पडला होता त्याच्यामुळे एका साईडनं मार लागलाय चला युनिफॉर्म चेंज करा चला चला आज बाजार होता आठवड्याचा आमचा इथला आणि बघा मामा भाज्या घेऊन आलेत आज पहिल्यांदा असं झालं की तांदळाची भाजी आम्ही विकत आणली शेवळा कसली मस्त आणली ना कितीला घेतले काय माहिती नाही मला भेंडी ह्याच्यात कांदे बाकीच काढले सगळं हे बघ आणि पालेभाज्या कसं आणल्या पटकन काढून पिशवीतून ठेवल्या म्हणजे बरं असतं कारण पाणी मारून त्यांनी ठेवलेलं असतं बराच वेळ ना त्याच्यामुळे लगेच खराब होऊन जातात तर आता पटकन म्हटलं सगळ्या पेंड्या सोडून घेऊया आणि एका कपड्यामध्ये तोपर्यंत ठेवूया म्हणजे पाणी पण सुकेल आणि भाजी जास्त सुकणार नाही म्हणून तर हे बघा एवढ्या भाज्या आणल्यात तसं नेहमी जास्त असतात भाज्या आज जरा थोड्याशा कमी आहेत आणि इथं बघा संध्याकाळचा दिवा वगैरे लावून झालेले देवाला आरती वगैरे नाही किती लावून हा बघ काय आणि इथं मामा विचारत होते की भाज्या कशा आहेत काय म्हणून तांदळाची भाजी घेऊन आलते म्हणून विचारत होते मी म्हणले एवढ्या छान पेंड्या आणल्या की म्हटलं मी आज व्हिडिओ शूट केला म्हटलं त्याचा असंच थोड्याशा गप्पा वगैरे चालू होत्या आणि मग इथं आता मी लागली होते स्वयंपाकाला आणि आत्तींचं इकडं चहा पाणी चालूच होतं तोपर्यंत विचार करत होते काय बनवायचं आता चैत्र असल्यामुळे तर रोज 2 टाइम भाज्या बनवायच्या असतात त्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न असतो भाज्या काय बनवायच्या याचा नॉर्मली तुम्हाला माहिती आहे आमच्यात आम्ही जास्त प्रमाणात नॉनव्हेज वगैरे असतं नॉर्मली रोज संध्याकाळी त्याच्यामुळे तेव्हा टेन्शन नसतं पण असं चैत्र चालू झालं की थोडं टेन्शन असतं पण काय आता करायचं मॅनेज कधी डाळी कधी भाजी असं आणि इकडे बघा आजोबांसोबत असतं आणि आरो फिरायला चाललेत हे यांचं नेहमीचं ठरलेलं असतं सगळ्या शेतात फिरून येतात आजोबाला घेऊन आणि इथं बघा भेंडी चिरून घेतली होती मी म्हटलं चला आज खूप दिवस झाले आता दही भेंडी बनवली नव्हती तर आज बनवून घेऊया कारण नॉर्मली मिरची प्लेन भेंडी वगैरे जास्त प्रमाणात बनली जाते मुलांच्या टिफिनमुळे आणि जास्त टाईम नसतो ना सकाळी म्हटलं आज थोडंसं निवांत आहे तर बनवूया तर भेंडी अशी मोठी मोठी चिरून घेतली होती नमक टाकून अशी छान मस्त भाजून घेतली तेल वगैरे काही टाकलेलं नाहीये नमक नुसतं टाकून फक्त भाजलेले तोपर्यंत इथं म्हटलं चला मसाला बनवूया अगोदर तर इथं एक मोठे 3 चमचे होईल एवढं मी दही घेतलं होतं त्याच्यात 1 चमचा मी मिरची पावडर घातली अर्धा चमचा हळद घातले 1 चमचा धनिया पावडर घातले आणि 1 चमचा जिरे पूड घातले तर ह्याला छान असं मस्त मिक्स करून घेतलं हे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी जास्त दही वापरू शकताय पण मला जास्त म्हणजे अशी पातळ बनवायची नव्हती सुक्कीच बनवायची होती दही भेंडी त्याच्यामुळे मी तेवढंच दही घेतलं होतं आणि इथं तेल छान असं कडकडीत गरम झालं बघा इथं मी अर्धा चमचे मोहरी घातली थोडीशी हिंग घातली अर्धा चमचा इथं मी जिरे घातले कढीपत्ता छान तडतडला की लगेच एक 2 मीडियम साईजचे कांद्याचे लांब असं चिरून घेतलं होतं मी एकदम पातळ असं तर आता म्हणतात तेही भाजून घेऊया थोडंसं सॉफ्ट कांदा झाला की लगेच मी आलं लसण त्याच्यामध्ये घालून घेतलं जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही सॉफ्ट झाला की लगेच आलं लसण टाकायचं इथं 1 चमचा मी इथं मिरची पावडर घातलेली म्हटलं कलर छान येईल काश्मीरी लाल तिखट बरं का आणि ते पण छान एखादा मिनिट मी असं हलवून घेतलं लो फ्लेमवरती आणि इथं जो आपण हा मसाला पण केला होता दह्यामध्ये तर तो इथं घालून घेतलेला आहे मी इथं बघा आणि तुम्हाला म्हटलं तसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त दही वापरू शकता इथं पण मला सुक्की भेंडी बनवायची होती त्याच्यामुळे मी जास्त नाही वापरलं
तर इथं बघा असं छान मस्त त्याला भाजून घ्यायचा बघा हा मसाला सगळा. दही व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे म्हणजे सगळे मसाले त्याच्यामध्ये, मग त्याचा अर्क चांगला उतरतो ना. तर इथं बघू शकता हे बघा किती छान असं तेल सुटायला लागले. मग मी काय केलं, जी दह्याची वाटी होती ना त्याच्यात 1-2-3 चमचे मी पाणी घेतलं, ते हलवून परत ते मसाल्यात वरतून ओतलं आणि ते परत असं छान हलवू दिलं. म्हटलं तर छान मस्त मसाला शिजायला लागलाय, तोपर्यंत त्यात कोथिंबीर टाकून घेतली. तर तीही छान मस्त अशी हलवून घेतली परतून. हे बघा इथं बघू शकताय तुम्ही तेल किती छान सुटले बघा भाजीला आता मसाल्याला आपल्या. हे बघा दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित. आणि आपल्याला काही नॉर्मल तुम्ही तिखट बाकी पण घालू शकत असता तर घालू शकताय. आणि हे बघा इथं तुम्हाला जवळून दाखवते, मसाला एकदम छान असा आपला तयार झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये ही मी भेंडी घालून घेते. हे बघा तर ह्याला पण आता एकदम व्यवस्थित मिक्स करायची. पण अगोदर आता मी इथं चवीपुरतं नमक टाकून घेते. नमक टाकू आणि मग परत आपण व्यवस्थित सगळे हलवून घेऊया. हे बघा इथं. आणि आता ह्याला काय करायचं की आता नमक तर टाकले आपण, आता वरून फक्त किचन किंगचा थोडासा मसाला घालायचा. इथे 1 चमचावर होईल एवढा अंदाजे मी इथं टाकलेला आहे बघा. कारण आणखीन जास्त त्याचा फ्लेवर छान येतो त्या दही भेंडीचा त्याच्यामुळे. आणि आता हे परत छान असं मिक्स करायचं आणि थोडा वेळ शिजण्यासाठी आपण झाकण बंद करून ठेवायचं. 5 ते 7 मिनिट लागले मला हे शिजायला. तर हे बघा शिजल्यानंतर किती मस्त बनली भेंडी. काय झालं की भेंडी अजून शिजत होती तोपर्यंत मामा येऊन बसले जेवायला, मग त्याच्यामुळे मला लगेच तुम्हाला दाखवता नाही आलं. त्यांचं जेवण वगैरे झालं, मग परत नंतर मी राहिलेली भेंडी तुम्हाला दाखवली इथं. हे बघा समोरून जशी दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा समोरून जास्त छान दिसत होते अजून दिसताना पण. इथं बघू शकता हे बघा कसली मस्त दिसते ना, असं बघता क्षणी खायची इच्छा होत होती. आणि एकदम सुपर डुपर बनली होती बरं का, मस्त टेस्ट झाली होती जबरदस्त. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ह्या पद्धतीने. हे बघा. आणि इथं काय मग सकाळी छोले बनवले होते, त्याची बऱ्यापैकी भाजी अजून शिल्लक होती, त्याच्यामुळे म्हटलं जास्त काही भाजी बनवायची नव्हती. हे बघा. आणि तुम्ही तर बघितलं भाऊ दुपारी आल्यानंतर त्यांचं जेवण झालं होतं, त्याच्यामुळे काय जास्त असं स्वयंपाकाचं हे नव्हतं. आमचंही जेवण उशीरनं झालं होतं, त्याच्या हिशोबानेच आमची तयारी सुरू होती स्वयंपाकाची. आणि हो त्याच्यावरून मला आठवलं की मी परवा आजींसोबतचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. तर तुम्हा बऱ्याच लोकांना असं वाटलं की मी आजींना 4 व्हीलरमध्ये सोडायला पाहिजे होतं. तुमची काळजी मी समजू शकते, पण इथं तेवढ्या दिवसात तर तुम्हाला समजलंच असेल की इथं सगळं आरोच्या पप्पांना बघायला लागतं, त्यांच्या एकट्याच्या जीवावर असतं आणि प्रत्येक वेळी ते नाही पॉसिबल होते. आता व्लॉगिंग केल्यापासून मला वाटतं आजी आता 1-2दा आले असतील, ते पण तुम्हाला पाहायला नाही भेटलं कधी कसं सोडलं काय केलं ते. पण नॉर्मली हे स्वतः जातात आरोचे पप्पा, त्यांना सोडायला आणायला जातात. ज्यावेळेस पॉसिबल होत नाही त्यावेळेस मग गड्यांना वगैरे पाठवलेलं असतं. आणि गडी म्हणजे काय असं तसं काही नाही, आमच्या फॅमिली मेंबर सारखेच असतं, व्यवस्थित सेफली नेऊन सोडतात आणतात. आणि महत्त्वाचं त्यांना सेफली सोडणं हे जास्त महत्त्वाचं असतं आमच्यासाठी. आणि आता आजींना आणायला तर तुम्ही बघितलंय, त्यांना मी 4 व्हीलरमध्येच घेऊन आले ना. मग आजी आदल्या दिवशीच येणार होतं, मी आजींना म्हटलं असं असं येणार आहे स्कूलमध्ये, तर तुम्हाला न्यायला येतो आम्ही पंढरपूरला, आणि म्हणून आजीला घेऊन आलो. आणि मग आजींना माहिती आहे सोडायचं आणायचं न्यायचं सगळे कामं जागायला सोडून ह्यांना करावं लागतं. आणि ह्या अगोदर पण खूप वेळा असं झाले, सोडायला आणायला हे स्वतः गेलेले, त्याच्यामुळेच त्यांना वाटत होतं की तिथंच थोडा वेळ भेटून तिकडच्या तिकडे जाईन, का तर परत ह्यांना काम सोडून परत यावं लागेल असं म्हणून. आणि नेहमी नॉर्मली आजींना मामा होते तेव्हा नेहमी बाईकवर यायची जायची सवय आहे त्यांना. आणि महत्त्वाचं म्हणजे इथून 10 मिनिटाच्या अंतरावर आजींचं घर आहे, त्याच्यामुळे असं काही एवढं म्हणजे हे नाही असं वाटलं म्हणजे नाही काय सोडायलाच पाहिजे किंवा काय असं. काळजी तुमची समजू शकते, पण प्रत्येक वेळी नाही होत पॉसिबल ते. आणि बाकी म्हणजे असं की आता मळ्यातली कामं सुरू झाली की तुम्हाला माहिती आहे ना सगळं ह्यांनी एकट्याने बघायचं. आणि प्रत्येक वेळी आपल्याला पाहिजे तशी गोष्ट आपल्या मनासारखी नाही होत आहे ना, असं थोडंफार कुठंतरी ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. आणि हे तसंच काहीसं झालं होतं. तुमची काळजी मलाच मी समजू शकते, पण तुम्हाला एक सांगू का एवढंच की मला जर दाखवायचंच नसतं ना तर मी तेही दाखवलं नसतं तुम्हाला. मी जे आहे जसं आहे रिअल मी तुमच्यासोबत शेअर केलं, का तर मला माझं आणि माझ्या आजींचं बॉन्ड मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, म्हणून दाखवायचंच नसतं लपवायचंच असतं तर मी ते तिथला पार्ट स्किप केला असता, तुमच्यापर्यंत मी पोहोचवलाच नसता. मी तो पोहोचवला तुमच्यापर्यंत म्हणून तुम्हाला तसं वाटलं, पण असं काही नाहीये. थोडंसं तुम्ही समजून घ्याल अशी मी पण आशा करते तुमच्याकडून, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला म्हटलं तसं हवं तसं होत नसतं. बरं चला ठीक आहे, जाऊ दे आता. तुम्हाला बोलत बोलत माझं सगळं काम आवरून झालेलं आहे इथं. आय होप तुम्ही मला समजून घेतला असेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.